नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे आपल्याशी आज संवाद साधत आहे कार्ल युंग यांच्या पर्सनॅलिटी थेअरी विषयी. या सिरीज मधल्या आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण कार्ल युंग यांनी सांगितलेले आर्चेटाइप्स बघितलेले आहेत, सायकेचे ऍस्पेक्ट्स बघितलेले आहेत आणि आज आपण बघणार आहोत पर्सनॅलिटी टाइप्स. कार्ल युंग यांनी पर्सनॅलिटीचे काही प्रकार सांगितलेले आहेत. ह्या प्रकारांमध्ये त्यांनी 2 भाग केलेले आहेत. एक भाग त्यांनी म्हणलाय की ॲटिट्यूड, आपली वृत्ती कशी आहे त्याचे त्यांनी 2 भाग केलेले आहेत आणि त्या वृत्तींचं फंक्शनिंग कसं आहे या फंक्शनिंगसाठी त्यांनी 4 भाग सांगितलेले आहेत. तर हे काय आहेत आणि मग यांच्या कॉम्बिनेशन मधनं त्यांनी 8 प्रकार सांगितलेले आहेत व्यक्तिमत्वाचे. तर आपण सगळ्यात पहिले समजून घेऊया की हे ॲटिट्यूड्स काय आहेत, वृत्ती काय. 2 सांगितलेले आहेत. एकाला म्हणलं त्यांनी अंतर्मुखी, दुसरं म्हणलंय बहिर्मुखी, इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट. हे शब्द आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरत असतो आणि सहज वापरतो. ही वृत्ती आहे. एक्स्ट्रोवर्ट जे लोक असतात किंवा एक्स्ट्रोवर्ट वृत्ती आपण म्हणूया की सगळ्या गोष्टी एनर्जी त्यांची जी आहे ती आपली बाहेर फोकस्ड असते. म्हणजे कोणतं पण कार्य असेल ते बाहेर फोकस्ड करतात, म्हणून मग ते बोलणारे असतात, ते सगळ्यांमध्ये मिसळणारे असतात, त्यांना बाहेर जायला आवडतं कारण त्यांची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा ते बाहेर फोकस्ड करतात. इंट्रोवर्ट किंवा अंतर्मुखी जे असतात ती ऊर्जा आतमध्ये फोकस करतात. जेवढी काही ऊर्जा आहे ती त्यांना स्वतःच्या आत फोकस करायला आवडत असतं आणि म्हणून मग त्यांना एकटं बसणं, वाचन करणं, एकांतात विचार करणं हे सगळं त्यांना आवडत असतं. आता कोणतीही व्यक्ती पूर्णपणे इंट्रोवर्ट किंवा पूर्णपणे एक्स्ट्रोवर्ट नसते, तर दोन्हीचं मिक्सचर असतं. पण कुठलं तरी एक वृत्ती जी आहे, कुठलं तरी एक ॲटिट्यूड जे आहे ते डॉमिनंट असतं. म्हणजे असं नाही की एक्स्ट्रोवर्ट वाला कधीच शांत नाही बसत किंवा इंट्रोवर्ट वाला कधीच कोणाशी बोलत नाही, असं नसतं. तर ते बॅलन्स्ड असतं. ज्यांना एनर्जी इंटरनलाइज करायला आवडत असतं ते इंट्रोवर्ट असतात. आता ह्यांचं फंक्शनिंग काय आहे, फंक्शनिंगचे 4 भाग सांगितले. त्यातही त्यांनी डायक्रोटमाइज केलेत, म्हणजे 2 टोक आपण ज्याला म्हणूयात. कार्ल युंग यांनी 2 टोक सांगितले. एक आहे थिंकिंग आणि फिलिंग, विचार करणं आणि भावनिक. हे रॅशनल गोष्टी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं आहे सेन्सेशन आणि इंट्युशन, म्हणजे संवेदना आणि काय म्हणूया आपण अंतर्ज्ञान, इंट्युशन. हे थोडेसे इररॅशनल आहे. आता यांच्या कॉम्बिनेशन मधनं व्यक्तिमत्वाचे प्रकार बनलेले आहेत. तर आपण ते समजून घ्या. पहिला जो प्रकार आहे तो आपण म्हणूया की बहिर्मुखी प्लस विचार करणारे. बहिर्मुखी आणि विचार करणारे ही लोक फॅक्ट बेस्ड काम करतात. ह्यांना तथ्य दाखवा आणि काम करा. ह्यांना नातेसंबंध, खूप जवळीकता ह्यामध्ये फार इंटरेस्ट नसतो. फक्त तथ्य काय सांगा आणि त्याच्यावरती ते काम करतात. बाहेरच्या गोष्टींवरती ह्यांचा भर असतो. ज्याला आपण म्हणूयात की जे दिसणारे फॅक्ट्स आहेत त्यावरती ही लोक अधिक फोकस करणारी असतात. त्यानंतर आहेत एक्स्ट्रोवर्ट प्लस फिलिंग. आता फिलिंग ही त्यांच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. एखादा अनुभव त्यांना घ्यायला आवडत असतो, पण हा अनुभवापेक्षा कशामुळे मला तो अनुभव आला आहे त्यावरती तो फोकस्ड असतो. म्हणजे सगळ्या मित्रांमध्ये गेल्याने मला खूप मजा आली, तर मला मजा आली याच्यापेक्षा त्यांचा फोकस होतो मी या मित्रांमध्ये होते ना किंवा होतो ना म्हणून मला मजा आली. म्हणजे फोकस बघा एक्सटर्नल आहे, पण भावनेवरती अधिक भर आहे. आधी आपण बघितलं लॉजिकल वरती जास्त भर होता. ठीक आहे. तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये एक्स्ट्रॉवर्ट किंवा आपण बहिर्मुखी म्हणूया, बहिर्मुखी आणि संवेदनांवरती ही लोक अधिक भर देतात. आता संवेदनांवरती भर देताना पण अनुभवांपेक्षा पण कशामुळे मला ते संवेदन मिळतं आहे, कशामुळे मला ती जाणीव होती आहे त्या गोष्टींवरती यांचा फोकस असतो. इथे आनंदावरती अधिक फोकस असतो. ज्या गोष्टीतनं मला प्लेजर मिळतं आहे त्या प्लेजरकडे यांचं लक्ष असतं. ठीक आहे. चौथा जो प्रकार आहे तो आहे एक्स्ट्रोवर्ट आणि इंट्युशन. हे लोक अतिशय ॲडव्हेंचरस असतात. ह्यांना खूप काहीतरी नवीन, सतत नवीन काहीतरी हवं असतं. जुनं त्यांना ट्राय करायचं नसतं, नवीन जे आलं ते ट्राय करायचं असतं आणि करून बघायचं असतं. मग त्याच्या मागे फार विचार नसतो, फार लॉजिक नसतं. नवीन आहे, तुम्हाला करून बघावंसं वाटतं आणि ते लगेच करायला लागतात. हे एक्स्ट्रोवर्ट आणि हे जे 4 फंक्शनिंग आहे त्यांच्या कॉम्बिनेशनने तयार झालेले आहे. ठीक आहे. पुढचा जो आहे तो आहे इंट्रोवर्ट आणि थिंकिंग वाला. हे लोक विचार करणारे असतात, खूप जास्त विचार करणारी असतात, पण फॅक्ट बेस्ड नसतात. हे
कल्पनेवरती जास्त विचार करतात. काय आहे, कसं होईल, विचार भरपूर असतात, पण त्याला फॅक्ट किंवा लॉजिकचा बेस नसतो, तर कल्पनेचा, इमॅजिनेशनचा, इमेजेसचा बेस हा अधिक असतो. नंतरचा आहे तो आहे इंट्रोवर्ट आणि फिलिंग्स. इथे हे लोक भावनेला खूप जास्त महत्व देतात, नातेसंबंधांना खूप महत्व देतात, फक्त त्यांना ते एक्सप्रेस करता येत नाही. मित्रांची, मैत्रिणींची, ज्यांच्यावर त्यांचं प्रेम आहे, अशा लोकांच्या गरजा यांना खूप पटकन लक्षात येतात, त्या पूर्ण पण करतात. पण जेव्हा प्रेम व्यक्त करायची वेळ येते तेव्हा मात्र हे व्यक्त करू शकत नाही. पण ह्यांना कळत सगळंच असतं, ह्यांना समजत खूप चांगलं असतं. नाते आणि लोक समजणं ह्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ती एबिलिटी त्यांच्यामध्ये असते. नंतरचा जो आहे तो आहे इंट्रोवर्ट आणि संवेदन. इथे लोक संवेदनांवरतीच भर देतात, अनुभवांपेक्षा पण काय मला नेमकं चांगलं वाटतंय, मला अनुभव कसे येत आहेत, या अनुभवांवरती फोकस असतो. आणि हे अनुभव स्वतःशी निगडित असतात, म्हणजे काय म्हणत की स्वतःला आत घेऊन जाणार, इंटरनलाइज करणारे असतात. मग बाहेरच्या अनुभवापेक्षा मला आतून काय वाटलेलं आहे यावरती यांचा फोकस जास्त, आणि आतून ज्या गोष्टी त्यांना छान वाटणाऱ्या असतात तसं ते काम करतात, तसं वागतात, किंवा त्या गोष्टी त्यांना करायला अधिक आवडत असतं. आणि शेवटचं आहे ते आहे इंट्रोवर्ट आणि इंट्युशन. ह्या लोकांना आत्ता काय चाललंय, आत्ता काय घडतंय यामध्ये इंटरेस्ट नसतो, काय होऊ शकतं, काय करता येऊ शकतं यावरती ह्यांचा सगळा फोकस असतो. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मी ते करणार आहे, म्हणजे आज जे चालू आहे आजूबाजूला त्यापेक्षाही पुढे काय करता येऊ शकतं यावरती सगळा फोकस आहे. बघा, हे 8 प्रकार जरी सांगितलेले असले तरी कुठला तरी हे सगळं सगळ्यांमध्ये आहे, फक्त कुठला तरी एक जो भाग आहे तो डॉमिनंट असतो. म्हणून जसं मी आधी म्हणाले की इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट 100% नसतात, कुठलं तरी एक डॉमिनंट असतं. तसंच काही लोकांमध्ये थिंकिंग डॉमिनंट असतं, काही लोकांमध्ये फिलिंग डॉमिनंट असतं, काही सेन्सेशन डॉमिनंट असतं, आणि काही लोकांमध्ये इंट्युशन. पण हे चारही गोष्टी सगळ्यांमध्ये असतात. आपल्याला फक्त ते जाणीवेच्या कक्षेत आणून जर आणू शकलो आपण ते जाणीवेच्या कक्षेमध्ये, तर आपल्या लक्षात येईल की अरे मी ह्याच्यामध्ये कमी पडतोय आणि त्याच्यामुळे मला हा त्रास होतोय, तर मी हे वाढवलं पाहिजे. म्हणजे जर का मी भावनिक असेल जास्त, तर माझ्या लक्षात येईल की अरे हे थोडंसं कमी करून थिंकिंग मला वाढवायला पाहिजे. पण हे केव्हा होईल, जेव्हा हे सगळं माझ्या जाणीवेच्या कक्षेत येईल.